महाआघाडीच्या शक्ती प्रदर्शनाच्या बाबतीतली चर्चा आपली सुरू असेल. अनेक मान्यवर चर्चेमध्ये आपल्याबरोबर असतील. थेट बंगळुरूहून माझे सहकारी प्रताप नाईक आपल्याबरोबर आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले तमाम विरोधी पक्षाच्या नेत्यांची ही एकजूट या ठिकाणी आपण बघतोय. सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, ममता बॅनर्जी आहेत, मायावती आहेत. ममता बॅनर्जी या ठिकाणी दिसत आहेत, चंद्रबाबू नायडू, शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, तेजस्वी यादव इथं आहेत, शरद यादव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्या ज्या मंडळींना आमंत्रण होतं त्यापैकी केजरीवाल मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या ठिकाणी दिसलेले आहेत. शक्ती प्रदर्शनाची ही दृश्य आपण बघतोय. ज्या पद्धतीनं आज हा शपथविधी सोहळा झालाय त्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या तमाम विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आपल्याला दिसत होतं. मोदी आणि भाजपच्या लाटेत एक राज्य तरी आपण वाचवू शकलो याचा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसला. अजित, प्रामुख्याने चंद्रबाबू नायडू या ठिकाणी राहुल गांधी यांच्या शेजारी उभं राहून अभिवादन करत होते लोकांना. जे चंद्रबाबू नायडू काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारमध्ये मंत्री होते, माफ करा त्यांचे सहकारी खासदार जे आहेत ते मंत्री होते आणि ते त्या आघाडीमध्ये सामील होते, एनडीएचा घटक होते. आणि आज तेच चंद्रबाबू नायडू एनडीए सोडून युपीएचं जे व्यासपीठ आहे युपीएच्या व्यासपीठावर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रादेशिक अस्मितेकरता चंद्रबाबूंनी जो तडकाफडकी निर्णय घेतला त्याचं शिवसेने सकट सगळ्यांनीच स्वागत केलं. आणि प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या या तमाम पक्षांनी चंद्रबाबूंचा अनुयाय करावा, तसं अनुकरण करावं असंही सामनातनं शिवसेनेनं आवाहन केलं होतं. शपथविधीच्या सोहळ्याची ही दृश्य आपण बघतोय. काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्याला तिरंगी वेशात हातामध्ये काँग्रेसचा झेंडा घेऊन तो फडकावताना दिसतोय. आणि आपण चर्चेकडे बोलूयात. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये माझे सहकारी प्रताप नाईक आहेत बंगळुरूवरून. माझ्या बरोबर इथं स्टुडिओमध्ये विजय सोरमारे आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. आपल्याबरोबर आमदार राम कदम या आपल्यासोबत असणार आहेत. विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे आमदार ते देखील आपल्याबरोबर असणार आहेत. तसंच नीलम गोऱ्हे शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते त्याही आपल्याबरोबर असणार आहेत. सोरमारे सर, ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्ष म्हणून आपल्या जागा इतक्या येतील असा दावा जेडीएसने केला होता, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आपला नेता कुमारस्वामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसावा. या सगळ्या चर्चांमध्ये, या सगळ्या रणधुमाळीमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून जेडीएसनं जे आराखडे बांधले होते ते सगळे खरे ठरले आणि अखेर नशीबवान ठरले असंच म्हणावं लागेल. कुमारस्वामींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. बरोबर आहे ना. याला शेवटी नशीब, योगायोग अशा ज्या गोष्टी आपण असे शब्द उच्चारतो तेच लागू पडतं कुमारस्वामींच्या शपथविधीला. कारण एक गृहीत होतं की त्यांना त्यांच्या जागा 30 ते 40 या दरम्यानच असतील आणि सुरुवातीपासून बाकी सगळ्यांचे अंदाज कुमारस्वामी हे किंगमेकर बनतील असं असलं तरी कुमारस्वामी मात्र अगदी जोरात आणि आत्मविश्वासानं मी किंगमेकर नाही तर किंग बनणार आहे आणि त्यासाठीच आम्ही रिंगणात आहोत असं सांगत होते. त्या पाठीमागे त्यांचे आडागे काय असतील माहीत नाही, कारण ते त्यांचा एक जो प्रदेश सोडला म्हैसूरचा वगैरे मंड्याचा, तर त्यांचा संपूर्ण राज्यात जनाधारी नव्हता. असं असतानाही ते आत्मविश्वासानं सांगत होते. तेव्हा त्यांना या परिस्थितीचा अंदाज होता. आता फरक एवढाच आहे की इथं ते काँग्रेसबरोबर सत्तेत आले, कदाचित ते भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा आले असते सत्तेत जर भारतीय जनता पक्षाला आत्ता मिळाल्या तेवढ्या जागा मिळाल्या नसत्या. भारतीय जनता पक्ष 70-80च्या दरम्यान असता आणि काँग्रेस जर 100च्या पुढं असता तर त्यावेळी पुन्हा हीच परिस्थिती असती. म्हणजे जो लाभ सगळा मिळाला असता तो आपल्या कुमारस्वामी यांनाच मिळाला असता. असं काही झालं असतं तरी कुमारस्वामीच फायद्यात होते एकूण नुकसान भाजपचं हो किंवा काँग्रेसचं. आपण भाजपकडे जाऊया. राम कदम आहेत भाजपचे आमदार आपल्यासोबत. राम कदम, आज जी विरोधकांची एकी आपल्याला कर्नाटकात पाहायला मिळाली त्याच चंद्रबाबू नायडू यांचं अस्तित्व जे आहे, उपस्थितीची प्रकर्षाने जाणवत होती या ठिकाणी. त्याचं मागचं कारण म्हणजे भाजपला त्यांनी रामराम करून ते आता विरोधी पक्षाच्या बरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. भाजपला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत असं साधारणतः चित्र आहे. शिवसेना सुद्धा राज्यात तुमच्यावर नाराज आहे.
काय झालं की आपण एक उदाहरण पाहिलं असेल की महाराष्ट्रातले मनसेचे नेते ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कौतुक करत होते आणि नंतर इलेक्शनच्या नंतर लोकांनी पाहिलं की मनसेच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचं कौतुक केलं, त्यांचा पक्ष पूर्णपणे संपुष्टात आला. विरोधी पक्षांनी पूर्णपणे ही मानसिकता तयार केली आहे की मोदीजींचा जो झंझावात आहे किंवा भारतीय जनता पार्टीची जी झेप घेण्याची जी प्रवृत्ती आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून संबंध देशाला ज्या पद्धतीनं झपाटलेला आहे, तर हा झपाटलेला वेग हा इतर पक्षांना नेस्तनाबूत करेल, त्यांची दुकानदारी कायमची बंद करेल, ही विरोधी पक्षांमध्ये भूमिका आहे. त्याच्यामुळे आज कुमारस्वामींच्या निमित्तानं जमलेले जे सगळे आहेत हे सगळेच्या सगळे कौरव जमलेत. म्हणजे द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर त्या दिवशी म्हटलं की त्या दिवशी 38 आमदार ज्यांचे आहेत त्यांचा मुख्यमंत्री होतो आणि ज्याचे सगळ्याधिक आमदार आहेत त्या पक्षाला डावललं जातं. हा लोकशाहीचा काँग्रेस आणि JDSने केलेला खून होता त्या दिवशीचा. आणि आज त्या द्रौपदी लोकशाहीच्या खुनानंतर आज त्या ठिकाणी सगळे कौरव एकत्र जमून ती कौरवांची ती मयसभा आहे आणि त्या मयसभेमध्ये कशा पद्धतीने पांडवांना म्हणजे मोदीजींना भाजपला कशा पद्धतीनं रोखता येईल अशी त्यांची एक प्रकारे देशासमोर ती व्यूहरचना चाललेली आहे. राम कदमजी, उदाहरण म्हणून हे सगळं ठीक आहे. उदाहरण म्हणून तुम्ही जे सगळं सांगताय, मयसभा, कौरव वगैरे वगैरे, हे सगळं तुमच्या पक्षानं देखील केलेलं आहे. त्या ठिकाणी मग तुम्हाला कौरव म्हणायचं का? उदाहरण म्हणून हे खूप छान आहे सगळं सांगायला, पण हे जे समोर आज विरोधक एकत्र आलेले आहेत यातले काळजीचं कारण आहे, तुम्ही काळजी करावी असं कारण आहे. चंद्रबाबू तुमच्यासोबत होते, ते गेलेत. इथं शिवसेना नाराज आहे, अनेक जण आज बोलत नाहीयेत, परंतु या UPAच्या टीममध्ये जाऊन ते कधी उभे राहू शकतील? जी परिस्थिती मागच्या निवडणुकांमध्ये होती ती नाही. या सगळ्यांचा सामना करायचा आहे. या ग्राउंड रियालिटीचा सामना भारतीय जनता पक्ष कधी करेल? हे सगळे 2014ला पण हे सगळे पक्ष विरोधातच होते, सोबत कुठे होते? नाही, लोकसभेला तुमच्या बरोबर होते, काही पक्ष लोकसभेला तुमच्या बरोबर होते. ऐका, आपण नाही ठीक आहे. आता राजकारणामध्ये सगळेच पक्ष काही सोबत राहत नसतात. त्या पक्षाची त्यांची ती प्रादेशिक अडचण असते. त्या अडचणीपुढे स्वतः आपण संपून जाऊ नये या भीतीपुढे काही पक्ष स्वतःची आपली वेगळी चूल मांडत असतात. तो त्यांचा हा व्यक्तिगत भाग आहे. पण आपण ज्याला आपण आलेख म्हणतो, आपण ज्याला सगळे रिपोर्ट्स म्हणतो, प्रोग्रेस कार्ड म्हणतो, तो प्रोग्रेस कार्ड जर पाहिला तर काँग्रेसचं प्रोग्रेस कार्ड 2013 पासून आतापर्यंत सर्वत्र नापास असं प्रोग्रेस कार्ड आहे. एखादं राज्य जिंकलं पण नाही, त्या राज्यामध्ये कर्नाटकमध्ये 156% आमदार कमी आलेत त्यांचे आणि आमचे जवळपास 250% आमदार जास्त आलेत मागच्या निवडणुकीनंतर. म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांचे 78 होते, 122 होते, 78 झाले, आमचे 40 होते, 104 झाले. तर त्याच्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कर्नाटकमधला विजय हा आपण लोकशाहीचा जर धरला तर तो भारतीय जनता पार्टीचाच विजय. आम्ही जवळपास 15 ठिकाणी अगदी 2-2, 5-5 मताच्या फरकानं आमच्या सीट गेलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे या ठिकाणी एका ठिकाणी 38 आमदार त्यांचा मुख्यमंत्री आणि एका ठिकाणी 104 आमदार तरी देखील आम्ही विरोधी पक्षात, हे फक्त या देशातच होऊ शकतं. नाही, या देशात हे इतर ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. आपण इतर उदाहरणं सुद्धा देऊ शकतो जी गेले 7 दिवस कर्नाटकच्या निमित्ताने चर्चेली गेली. मणिपूर, मेघालय, गोवा. मला प्रतापकडे जायचंय, बेंगळुरूला. प्रताप, प्रामुख्याने यापूर्वी सुद्धा कुमारस्वामी आणि भाजप एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळाली. ते काय उदाहरण असेल आपल्या प्रेक्षकांना सांग जरा, की त्यावेळेला कशा पद्धतीने राजकारण झालं होतं आणि कुमारस्वामी म्हणजे JDS आणि भाजप एकत्र आलं होतं? JDS आणि भाजप एकत्र आले होते. त्यांच्यामध्ये अर्धी टर्म JDSची आणि अर्धी टर्म भाजपची असं एकूण गणित होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला JDSनं मुख्यमंत्रीपद भोगलं, म्हणजे कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले. कुमारस्वामीचा खूप मोठा छाप संपूर्ण राज्यावर पडला. एक चांगले मुख्यमंत्री म्हणून त्यांना नावाजलं गेलं. अधिकाऱ्यांची खूप चांगला डायलॉग त्यांचा होता. त्याच्यामुळं कुमारस्वामींना असं वाटत होतं की मी कंटिन्यू करावं, पण ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना राजीनामा देणं भाग होतं, पण त्यांना तो देता आला नाही आणि त्याच्यामुळं भाजपनं त्यांचा पाठिंबा काढला आणि त्याच्यानंतर पुन्हा नाट्य घडलं. एकूणच बघतो की कुमारस्वामींनी शब्द पाळला नाही. त्यामुळे भाजप कुमारस्वामींची हातमिळवणी करण्यासाठी फारसा इच्छुक नंतरच्या काळात नव्हता, कारण कुमारस्वामींचा त्यांना खूप वेगळ्या पद्धतीनं अनुभव आला होता. कारण सत्ता सोडून कुमारस्वामी बाजूला राहू शकत नाही हे भाजपला माहीत होतं आणि त्याच्यामुळेच आता सुद्धा कुमारस्वामीच आपल्यासोबत येतील असा एक छोटासा
कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्ट भाजपला दिसत होती, कारण कुमारस्वामी या सरकारपासून दूर राहू शकत नाही, कारण त्यांना आपला प्रादेशिक पक्ष टिकवायचा आहे आणि त्याच्यामुळेच त्यांच्याशी थोडंसं हात मिळवणी करण्यात भाजपला उशीर झाला आणि त्याच्यात काँग्रेसनं साधलं. हा सगळा इतिहास आहे एकूण आपल्याला समजतं. म्हणजे कदाचित अजित संधी मिळाली असती तर आज भाजप आणि जेडीएसची आघाडीचं सरकार या ठिकाणी पण या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मात्र अगदी गृहपाठ आधीपासून पक्का केला होता आणि काँग्रेसनं कुठंही ज्याला आपण म्हणूया चान्स घेतला नाही. जे पूर्वीचा अनुभव, विशेषतः गोव्यातला जो अनुभव होता काँग्रेसचा, त्यानुसार दोघांनी म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. इतर मंत्रिमंडळ शपथ कधी घेणार, तिथल्या जातीय गणितांनुसार, राजकीय आराखड्यांनुसार कुणाकुणाला संधी मिळेल, काय नेमकी मंत्रिमंडळाची रचना असेल, लिंगायत समाजाला दोन्ही पक्षांकडनं दीपक प्राधान्य दिलं गेलेलं नाहीये. काँग्रेस लिंगायत उपमुख्यमंत्री देण्याची चर्चा आहे. सगळ्यावरती सविस्तर बोलूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.